मस्त असं बाहेर पावसाचं वातावरण सुरू आहे आणि संध्याकाळच्या चहासोबत काहीतरी चटपटीत क्रिस्पी असं खायची इच्छा होते. तर त्यासाठी काय करायचं, इथे मी उकडलेला बटाटा घेतला, त्याच्यामध्ये चिली फ्लेक्स, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा कसुरी मेथी, पाव चमचा हळद, अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा याच्यामध्ये आमचूर मसाला घालून व्यवस्थित हे सगळे मसाले मिक्स करून घ्यायचे. बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 वाटी मैदा, 2 चमचे बारीक रवा घालून घ्यायचं. व्यवस्थित सगळं एकजीव करून थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि असं कणिक मळून घ्यायचं. एक 5 ते 10 मिनिटांसाठी हे कणिक तसंच भिजत ठेवायचं. त्यानंतर याची आपण चपाती लाटतो, अगदी त्याप्रमाणे पातळ अशी याची चपाती लाटून घ्यायची. याच्या ज्या कडा आहेत त्या कट करून घ्यायचं. त्यानंतर हे चौकोनी शेपमध्ये कट करून घ्यायचं. तुम्हाला हवं तर तुम्ही सर्कल शेपमध्ये सुद्धा कट करू शकता. कट करून झालं की मग कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आणि गरम गरम तेलामध्ये दोन्ही साईडनी अलटी-पलटी करून डीप फ्राय करून घ्यायचं. नक्की ट्राय करून बघा. संध्याकाळच्या चहासोबत भन्नाट अशी ही रेसिपी आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. थँक्यू.